धर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आज तुम्ही म्हणता हे काय गाणं म्हटलं आणि सुरुवात केली, तर गाणं पण तसंच आहे. मला वाटतं श्यामची आई ह्या चित्रपटातलं हे गाणं आहे. 1953मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि गीताचे शब्द आहेत आचार्य यात्रे, संगीत वसंत देसाई यांनी दिलेलं आहे आणि आशा दीदींनी ते गाणं गायलेलं आहे. खूप सुंदर आहे. तर तुम्ही म्हणता का म्हटलं, तर तुमच्या लक्षात आलंच पाहिजे मी का म्हटले म्हणून. अहो, रक्षाबंधन नाही का आता आलेली, मग म्हटलं चला भाऊबीज असू द्या किंवा रक्षाबंधन असू द्या, गाण्याचे बोल तेच आहेत, भावावरतीच हे गाणे, बरोबर आहे का नाही? त्यामुळं म्हटलं चला म्हणावात एखादी वेळ. एवढं काय आपल्याला येत नाही, पण चला तुमच्यासाठी. बघा आता रक्षाबंधन आली, बहिणींना पण भावाकडे जायचे वेध लागले असेल आणि सगळ्यात मोठं म्हणजे भावांना बी टेन्शन आलं असेल. ज्यांच्या घरात 4-4 बहिणी एकच भाऊ आहे ना, त्या भावाला तर खूपच टेन्शन आलं असेल बघा, खूपच. माझ्या तर भावाला आलेलं आहे. माझ्या जो धाकटा आहे ना, मधला भाऊ आहे ना तो माझा, त्याला तर खूपच टेन्शन आलं असेल बघा. मजा असते, म्हणजे ही एक रक्षाबंधना खूप मजा असते. म्हणजे भांडून घेणारा हा सण असतो, बहिणींनी भावाकडनं भांडून घेतलेला हा सण असतो. तर अशीच एक कथा वाचण्यात आली माझ्या म्हणजे ह्याच्यात. मी म्हटलं चला तुमच्याशी बोलावं. तर बघा, एक बहीण असते. बहिणी कितीही माहेरी लाडक्या जरी असल्या ना, किती लाडक्या असू द्या, मग त्या श्रीमंताच्या असू द्या किंवा गरिबाच्या असू द्या, पण त्या माहेरी कधी काही तक्रार सांगत नाही बघा. भावाला नाही, आईला नाही, कोणालाच सांगत नाही. गपचूप आपला संसार करत असतात बघा त्या बहिणी. आणि ज्यावेळेस त्यांना पण असे सण आले ना की त्यांना पण माहेरची आठवण येते. तर अशाच एका महिलेची ती कथा आहे बघा. खूप गरीब असते, इतकी गरीब असते ना ती, खूप गरीब असते. तिला 2 बहिणी असतात आणि 1 भाऊ असतो. तर रक्षाबंधन आलेली असते आणि तिची पहिली परिस्थिती खूप चांगली असते, खूप छान परिस्थिती. पण कालांतरात ती थोडीशी होतं. हे बघा, लक्ष्मी आहे, थोडे दिवस इथं थोडे दिवस तसं, लक्ष्मी चंचल असते बघा. पण मग तिची परिस्थिती एवढी नाजूक असते. पण मग रक्षाबंधन आली, मग ती काय करते, भावाकडे 2 वर्ष काय जात नाही आहे गरिबी आल्यामुळं. आणि 3ऱ्या वर्षी काय करते, आधीच्या ज्या 2 राख्या आणि नंतर 1 राखी घेतलेली, अशी ती राखी घेऊन ती भावाला पाठवून देते. पाठवल्याच्या नंतर भाऊ खूप श्रीमंत दाखवला आहे, खूप श्रीमंत. आणि मग आता रक्षाबंधन आलेली असती 2च दिवसावरती. तर सगळ्या बहिणींच्या म्हणजे त्या 2 बहिणी त्या श्रीमंताच्या घरात दिलेल्या असतात, त्या पण आपलं त्यांचं गिफ्ट वगैरे त्या राख्या पाठवतात त्या भावाला. पण जे ह्या बहिणीचं जे राखी येते ना, तर त्याच्यात फक्त राख्या येतात. आणि तो भाऊ पाहतो, ती भाऊजे पण म्हणते की ह्या वेळेला म्हणजे त्या बहिणीचं नाव सविता म्हणून चाला तुम्ही. आणि ती म्हणते त्याची बायको की अहो ह्या वेळेला सविताताईंच्या ना राखी आलेल्या आहेत बघा. तर त्या भावाला इतकं वाईट वाटतं, फक्त राखी आलेल्या आहेत त्या बहिणीच्या. बायकोला म्हणतो चल, कुठं चल म्हणतो. आणि मग काय पहाटं हा भाऊजाई त्या बहिणीच्या घरी जातात की हो. ती बहीण छान आपलं एक घर दाखवले, ओटा वगैरे, तिथं कपडे धुत असते बघा ती बहीण. आणि तिला भावाला पाहिला इतका आनंद होतो की विचारायला नको. पण थोडंसं दुःखही होतं. ती म्हणते अरे दादा, तुम्हाला सांगितलं नाही तू येणार म्हणून, थोडी तयारी करून ठेवली असते ना मी. भाऊ सगळं बघतो, घराचा कलर गेलेला आहे, घरात सामान नाही, बहिणीच्या अंगावर साडी जी असते ती फाटलेली असते. त्याला खूप वाईट वाटतं. मग ती भाऊजाई आहे ना, तिला घेऊन मार्केटमध्ये जाते आणि खूप म्हणजे अशा 2-3 साड्या, सामान, 2 महिने सामान पुरण असं ती सगळं घेऊन देते भाऊ आणि भाऊजाई. नंतर मग रक्षाबंधन लगेच असते 2ऱ्या दिवशी. त्या बहिणी पण येतात की
त्या 2 बहिणी ज्या असतात श्रीमंत त्या पण. तिच्या एवढ्याशा छोट्याशा घरामध्ये तिला इतका आनंद होतो ना, खूप. तिला एक मुलगा पण असतो आणि ते मामा पण त्या मुलाला कपडे वगैरे सगळे घेतात. पण त्या बहिणीला इतका आनंद होतो, खूप आनंद होतो. मग ती भावाला म्हणते, अरे तू जर मला आधी सगळं सांगितलं असतं, तुम्ही येणार, मी छान केलं असतं. पण भावाला माहिती असतं की बहिणीचं मन किती मोठं आहे. एवढं सगळं जरी झालं तरी तिच्या तोंडातून एक शब्दही येत नाही की मी अशी अडचणीत आहे, मला हे नाही, मला ते नाही. कधीही काही सांगत नाही ते त्याला. झालं मग जेवणं बिवणं सगळं होतात. रक्षाबंधनचा तो कार्यक्रम मस्त साजरा केला जातो. तिला पण आनंद होतो, भावाला होतो, बहिणीला. ती म्हणती की मला वाटलं माझी माहेरची मला विसरले, मला बोलवत नाही. तो भाऊ म्हणतो, अगं माहेरचे कसे विसरतील म्हणे तुला. सगळे जे ते आपापल्या कामात असतात. कोणी बहीण भावाला आणि भाऊ बहिणीला कधीही विसरत नाही म्हणे. तू कधी आम्हाला हाक मारली की आम्ही तुझ्याकडं येतं जाऊ, पण तू कधी बोलवलं नाही. तुझी परिस्थितीची जाणीव तुला सांगितली नाही. ती खूप म्हणजे असं नाहीच सांगत बघा. ती सगळ्यांकडे बघत असते. बहिणीकडे बघते, भावाकडे बघते, भाऊजेकडे बघते. म्हणजे ती पाहते की किती मला छान वाटलं माझ्या घरी हे सगळे आलेले. झालं मग जेवणं खाणं सगळे होत्यात. मग ती बहीण धाकटी असते. मग सगळे झोपतात, भाऊ वगैरे सगळे. भाऊ तिच्याजवळ येतो. झोपताना डोक्यावर हात वगैरे फिरवतो आणि डोक्यावर हात ती झोपलेली असते आणि तो असं छानपैकी हात वगैरे फिरवतो तिला. ती म्हणते, मला खूप छान वाटलं बघ, खूप मस्त वाटलं की तुम्ही सगळे आले. पण त्या भावाला काय माहिती की त्याची रक्षाबंधन अशी होईल. दुसऱ्या दिवशी तो भाऊ तिला खूप हलवतो, खूप उठवतो, सविता, पण ती काय उठत नाही. तर ती जवळजवळ खूप महिने आजारी असते, खूप महिने. कारण तिच्याकडे पैसेच नसतात, म्हणजे विलाजाला स्वतःच्या. आणि ती भावाच्या नंतर लक्षात, भावाला खूप वाईट वाटतं की बहिणीने आपल्याला कधीच काही सांगितलेलं नाही. पण मला काय सांगायचं की ती रक्षाबंधन बघा तिची अशी साजरी होती, तिची इच्छा पूर्ण होती. पण भावाला खूप वाईट वाटतं, बहिणींना वाटतं. म्हणजे अशी ती रक्षाबंधनची कथा आज मला तुम्हाला वाटली सांगावा म्हणून तुम्हाला ती सांगितली मी. कारण बरोबर आहे बघा, बहिणी कितीही असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत, कधी कंप्लीट करत नाही बघा. अशी ही रक्षाबंधनची कथा तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा. श्री स्वामी समर्थ.